तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। तेल्हारा तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असणाऱ्या अडगाव बुद्रुक ग्रामपंचायतचा कार्यकाल 2 महिन्यात संपत असून जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक ग्रामपंचायत निवडणूक लागण्याची शक्यता वर्तविल्या जात आहे। यावेळेस जनतेतून सरपंच निवडले जाणार असल्याने कमालीची उत्सुकता नागरिकांमध्ये असली तरी सरपंच पद तिसऱ्यांदा आरक्षित झाल्याने खुल्या प्रवर्गातील इच्छुकांची नाराजी सुद्धा आहे। परंतु आरक्षणाचा सन्मान राखत असतानाच सर्वांना न्याय मिळायला हवा हीच चर्चा सध्या ठिकठिकाणी चर्चिली जात आहे। स्थानिक ग्रामपंचायतमध्ये 2015 मध्ये एसटी महिला आणि 2020 मध्ये एससी महिला आरक्षण होते। 2025 ला तरी संधी मिळेल या आशेने अनेकांनी तयारी सुरू केली होती, परंतु याही वेळी सरपंच ओबीसी महिला आरक्षण जाहीर झाल्याने अनेकांच्या स्वप्नांचा पत्ता गळून पडला आहे। येत्या जिल्हा परिषद पंचायत समितीचे सुद्धा दोन्ही सदस्यपदे आरक्षित आहेत, तेव्हा आता अपेक्षा पुढील 5 वर्षावर जाऊन ठेपली आहे। येथील ग्रामपंचायतमध्ये एकूण 6 प्रभाग असून 17 सदस्य संख्या आहे। सर्व जाती धर्माचे मतदार असल्याने राजकारण केवळ एका विचारसरणीच्या जोरावर राहिले नसून सर्वांना सोबत घेतल्याशिवाय आता खुर्ची गाठणे कठीण आहे। खऱ्या अर्थाने सबका साथ सबका विकास हा मंत्र आता अडगावकरांना कागदावरून प्रत्यक्ष मैदानात उतरवावा लागणार आहे। अनेक इच्छुकांनी आपापल्या पसंतीच्या वार्डात उभे राहण्याची तयारी चालवली आहे। गाव जरी संवेदनशील असले तरी राजकारण अतिशय खेळामेळीच्या वातावरणातले आहे। स्थानिक पातळीवर 2 राजकीय गट सक्रिय असून आळीपाळीने 5 वर्ष वाटून घेतल्याप्रमाणे ग्रामपंचायत ताब्यात ठेवण्यात यशस्वी झाले आहेत। MCN न्यूज मराठीकरिता दीपक रेडे, प्रतिनिधी अडगाव बुद्रुक।